आमचे आजोबा म्हणायचे. काय असतं त्याच्यामध्ये? तरी माणूस ठेवतो, असू द्या. काय भांड गळायला लागले खालून? नाही, सासूबाईंचं आहे. अरे सासू गेली ना आता. नाही, सासूबाईंचं आहे. गळकं भांड सासूच्या नावाने ठेवून काय मिळणार आहे? पाय मोडलेली खुर्ची घरात ठेवून काय मिळणार आहे? तरी माणूस असू द्या, असू द्या, व्याही आल्यावर लागतं. आता अरे टाकून द्यायची, सोडून द्यायची सवय नाही. महाराज, बशी असते की नाही, चहा पितो आपण काचेची बशी, ती बशी टिचली तरी टाकून देत नाहीत बायका. असू द्या, भांडे घासायचा साबण ठेवा, पाणी राहत नाही. नियोजन सांगतो चांगलं, म्हणजे बुद्धी चांगली आहे, नियोजन चांगलं आहे, मॅनेजमेंट स्किल्स याच्याकरता सांग. टिचलेल्या फुटलेल्या कप बशीमध्ये काय जीव अडकायचा आहे? अरे हत्तीवरून फिरले, रथामधून फिरले, जाईल तिथे मान आहे, जाईल तिथे सन्मान आहे, शौर्य आहे, धैर्य आहे, तरी राज्य सोडून चाललेत. आपलं काय आहे, कुठं आहे? नको म्हणता आलं पाहिजे. नको म्हणण्याची सवय लावून घेता आली पाहिजे. एका विशिष्ट वयानंतर नको हा परवलीचा शब्द असतो. नको. एक अर्धी पोळी नको, अर्धा लाडू घ्या नको, रात्री काही खाणार आहात नको, उशिरा जेवण झालंय, महालक्ष्म्याचं जेवलोय, रात्री थोडं नको. म्हणता आलं पाहिजे हो, म्हणता आलं पाहिजे. हे ज्याला म्हणता येतं त्याचं जीवन सुखाकडे वाटचाल करायला लागलंय असं समजावं. नको म्हणता आलं पाहिजे. कसंही असलं तरी पहिल्यांदा नको म्हणा. हा, नंतर तिने आग्रह केला सुनेनी मुलांनी तर घ्या ना, थोडं घ्या, पण नको पहिल्यांदा म्हणा. त्यांना जाणीव होऊ द्या की हे नको म्हणण्यापर्यंत पोचलेले. त्यांना ही जाणीव होऊ द्या की यांना गरज नाहीये, याची जाणीव तरी होऊ द्या. नंतर घ्या ना त्यांच्या इच्छेकरता, घासभर घ्या, घोटभर घ्या, काही म्हणणं नाही. चहा दूध घोटभर घ्या की, काय बिघडलं? पण पहिल्यांदा नको म्हणा.